विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनंजय म्हस्के, रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंध लेखन या व्हिडिओमध्ये निबंध लेखनाचे जे आपल्याला यावर्षी अभ्यासक्रमात जे प्रकार आहेत त्याच्यातला पहिला प्रकार प्रसंग लेखन, म्हणजेच त्याला आपण अनुभव लेखन म्हणतो, तो भाग आपण लक्षात घेणार आहोत. मग प्रसंग लेखन म्हणजे काय आणि प्रसंग लेखनाची जी मुद्दे आहेत ती लक्षात घेऊन प्रत्यक्ष परीक्षेला प्रसंग लेखन कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला प्रसंग लेखन म्हणजे अनुभव लेखन म्हणजे काय ते आपण लक्षात घेणार आहोत. तर लेखकाने पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे, वास्तूचे, घटनेचे, प्रसंगाचे किंवा स्वतः घेतलेल्या एखाद्या अनुभवाचे चित्र शब्दांच्या माध्यमातून वाचकांसमोर हुबेहूब रेखाटणं म्हणजे प्रसंग लेखन, म्हणजे अनुभव लेखन होय. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अनुभवलेली किंवा ऐकलेली एखादी घटना असेल, एखादा प्रसंग असेल किंवा एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार प्रवृत्त करत असतात. पहा, त्यातल्या त्यात तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल असा विचार आपण केल्यास आपण त्या प्रसंगाचे विश्लेषण किंवा त्या प्रसंगाचे विवेचन तटस्थपणे करू शकतो. शिवाय अशा विचारांना किंवा मनात येणाऱ्या भावनांना संवेदनशीलतेची म्हणजेच सहसंवेदनेची म्हणजेच भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला नक्कीच भिडतो. त्या प्रसंगाचे शब्दचित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहू शकते. एवढंच नाही तर त्या प्रसंगानुसार आपल्या मनात येणाऱ्या भावना प्रभावीपणे मांडण्याचं कौशल्य आपणास प्राप्त होते. यातूनच आपल्या लेखन कौशल्याचा किंवा अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो. एवढं महत्त्व या प्रसंग लेखनाचं आहे. हा सर्व भाग लक्षात घेता आपल्याला हे लक्षात येतं की प्रसंग लेखन म्हणजे अनुभव लेखन या प्रकारच्या निबंधात लेखकाची निरीक्षण क्षमता अतिशय महत्त्वाची असते. म्हणजे तुमच्या सूक्ष्म निरीक्षणाशिवाय प्रसंगाचे किंवा त्या घटनेचे वर्णन हे रसपूर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, येथे अजून एक बाब लक्षात घ्यावी, ती म्हणजे या प्रकारच्या निबंधात केवळ बाह्य वर्णन करणे येथे अपेक्षित नाही, तर त्या प्रसंगातून, त्या घटनेतून आपल्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या, कोणत्या भावनांचे तरंग आपल्या मनामध्ये उठले किंवा त्या प्रसंगानुसार तुमच्या मनात कोणते विचार आले याचेही वर्णन करणं या प्रकारच्या निबंधामध्ये अपेक्षित आहे. तसेच म्हणजे इथं एक या अर्थ असा एक लक्षात घ्यायचा की त्या विशिष्ट प्रसंगाचा आपल्या मनावर नेमका काय परिणाम झाला याचा समावेश या प्रकारच्या निबंधात केल्याशिवाय तो निबंध आपला वाचनीय होऊ शकत नाही. म्हणजे निबंध वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा करण्याचं सामर्थ्य आपल्या लेखनात असणे आवश्यक आहे. या प्रसंग लेखन निबंधाची भाषाशैली साधी, सोपी पण वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी असावी, ही बाब देखील इथं महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी आहे. आता प्रसंग लेखन म्हणजे अनुभव लेखन या निबंधाला प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेमध्ये कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सामोरं जायचं आहे ते आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. पहा, मी सुरुवातीला इथं 2 ओळीमध्ये प्रसंग लेखन म्हणजे अनुभव लेखन म्हणजे काय हे इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रसंग लेखन कोणत्या मुद्द्यांच्या आधारे करायचं
हे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत। एकूण ही 5 मुद्दे आहेत। ही 5 मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेमध्ये या प्रसंग लेखनाचं किंवा अनुभव लेखन आपल्याला करता येणं गरजेचं आहे। तर पहिला मुद्दा काय आहे या ठिकाणी, प्रसंग किंवा घटनेची कल्पना देणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही ज्या प्रसंगाचा अनुभव घेतला आहे, ज्या घटनेचा अनुभव घेतला आहे किंवा तुम्ही ऐकला आहे, तो प्रसंग ऐकला आहे, ती घटना ऐकली, तर ती मुख्य घटना तुम्हाला त्या निबंध लेखनामध्ये सुरुवातीला तिथं देणं आवश्यक आहे। हा भाग या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा काय आहे, लेखकाला सूक्ष्म निरीक्षण क्षमता आवश्यक आहे। म्हणजे ज्या घटनेवर किंवा ज्या प्रसंगावर तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे, मग त्या घटनेविषयीच्या बारीक सारीक गोष्टी, बारीक सारीक घटना तुम्हाला तुमच्या निरीक्षणातून सुटता कामा नये। कारण बारीक सारीक अशा घटना देऊन तो निबंध तुम्हाला वाचनीय करता येणं आवश्यक आहे। तिसरा मुद्दा काय, भावनांची अभिव्यक्ती अपेक्षित, म्हणजेच बाह्य वर्णनाबरोबरच मनातील भावभावना व्यक्त करणे अपेक्षित। इथं त्या घटनेनुसार, त्या प्रसंगानुसार तुमच्या मनात ज्या भावना निर्माण होणार आहेत किंवा त्या तुमच्या मनात जे विचार येणार आहेत, त्या विचारांना देखील, त्या भावनांना देखील तुम्हाला शब्दबद्ध करता आलं पाहिजे। म्हणजे त्यामुळं काय होतं, तो प्रसंग, ती घटना वाचनीय होते। नुसतं त्या प्रसंगाचं, त्या घटनेचं बाह्य वर्णन या ठिकाणी देणं इथं अपेक्षित नाही, तर त्या घटनेनुसार, त्या भावना किंवा त्या प्रसंगानुसार तुमच्या मनात येणारे विचार, तुमच्या मनात निर्माण होणारे भावना किंवा भावनांचे तरंग ही देखील तुम्हाला शब्दबद्ध करता येणं आवश्यक आहे। चौथा मुद्दा काय, चित्रदर्शी संवेदनशील लेखन अपेक्षित, म्हणजेच प्रसंग साक्षात उभा करण्याचे सामर्थ्य लेखनात आवश्यक आहे। म्हणजे जो प्रसंग जो आहे किंवा जी घटना आहे, त्याचं असं हुबेहूब असं चित्रण वाचकांसमोर शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला उभा करता येणं आवश्यक आहे। म्हणजे तुमच्या लेखनामध्ये, तुमच्या शब्दामध्ये तो प्रसंग, ती घटना हुबेहूब वाचकांसमोर उभा करण्याचं सामर्थ्य तुमच्या लेखनामध्ये असणं आवश्यक आहे। ही बाब या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे। आणि शेवटचा मुद्दा काय, तर या निबंधाची भाषाशैली साधी, सोपी व वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी असावी। या प्रकारच्या निबंधामध्ये ज्या घटनेवर किंवा ज्या प्रसंगावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे, शब्दबद्ध करायचं आहे, तर त्याची भाषाशैली साधी, सोपी असावी, परंतु ती घटना, तो प्रसंग आपल्या लेखनाच्या माध्यमातून वाचकाच्या मनाला भिडला पाहिजे, अशा पद्धतीची भाषाशैली या निबंध प्रकारामध्ये असणं आवश्यक आहे। म्हणजे ही 5 मुद्दे लक्षात घेऊन तुम्हाला प्रसंग लेखन आपल्याला प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेमध्ये करणं गरजेचं आहे। म्हणजे ह्या 2 ओळी, म्हणजे प्रसंग लेखन म्हणजे काय, या 2 ओळीत मी इथं स्पष्ट केलं आहे। आणि हा प्रसंग लेखन कोणत्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे, हे 5 मुद्दे, या सगळ्या गोष्टी तुमच्या वहीत असणं गरजेच्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही ते वहीत लिहून घेणं आवश्यक आहे। आता आपल्याला प्रत्यक्ष या प्रकारच्या निबंधामध्ये किंवा या प्रकारच्या निबंधाला सामोरं जात असताना काही घटना किंवा प्रसंगावर तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये या प्रसंग लेखनावर किंवा या अनुभव लेखनावर साधारण कसे विषय येतात व त्यावर कृतीयुक्त प्रश्न विचारले जातात, तर ती काही उदाहरणं आपण पाहू, ते विषय आपण लक्षात घेऊ। साधारणतः असे उदाहरणं तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा त्यानुसार काही विषय तुमच्याकडं येऊ शकतात। तर मग अशी कोणती उदाहरणं येऊन तुम्हाला कृतीयुक्त प्रश्न या निबंध लेखनावर विचारले जाऊ शकतात, तर तुम्ही अनुभवलेला शाळेचा बक्षीस वितरण समारंभ असेल किंवा तुमच्या 10वीच्या बोर्ड परीक्षेचा निकालाचा दिवस असेल, याच्यावरही या ठिकाणी कृतीयुक्त या प्रसंग लेखनावर विषय येऊन मुद्दे देऊन तुम्हाला
प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा तुमच्या ताईचा लग्न सोहळा, किंवा आपल्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन, किंवा तुम्ही अनुभवलेला तुमच्या विद्यालयातील शिक्षक दिन, किंवा माझे पहिले भाषण, तो कसा अनुभव वाटला, ती घटना, तो प्रसंग माझ्या जीवनात कसा होता, हे तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता, किंवा माझ्या बालपणातील अनुभव, किंवा तुम्ही अनुभवलेला पाऊस, तुम्ही अनुभवलेला दुष्काळ, माझ्या पंढरीच्या वारीचा अनुभव, किंवा मुलगा किंवा मुलगी म्हणून जगताना तुम्हाला आलेले अनुभव, किंवा तुम्ही पाहिलेला अपघात, तुम्ही अनुभवलेला भूकंप किंवा आग किंवा महापूर, असे वेगवेगळे साधारण विषय देऊन तुम्हाला प्रसंग लेखन करायला सांगितलं जातं. या दृष्टीनं काही विषय किंवा या पद्धतीचे अजूनही वेगळे काही विषय तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता तुमच्या 10वीच्या क्रमिक पुस्तकात पान नंबर 110 वरती पहा, पान नंबर 110 वरती एक नमुना कृती दिलेली आहे, ती आपल्याला लक्षात घ्यायची. काय नमुना कृती इथं लक्षात घ्या. अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. मग या मुख्य विषयाला धरून इथं एक 4 मुद्दे दिलेले आहेत. काय, पहिला मुद्दा काय, पावसापूर्वीचे वातावरण. दुसरा मुद्दा काय, प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव. तिसरा मुद्दा, तुमच्यावर झालेला परिणाम. आणि चौथा मुद्दा आहे अविस्मरणीय अनुभव. हे 4 मुद्दे लक्षात घेऊन हा प्रसंग किंवा ह्या घटनेला अनुसरून तुम्हाला निबंध लेखन करावायचं आहे. आता इथं पहा ना, पहिला मुद्दा काय दिला आहे की पावसापूर्वीचे वातावरण. मग या ठिकाणी पावसापूर्वीचं वातावरण कसं असतं ते तुम्हाला शब्दबद्ध करता आलं पाहिजे. तो अनुभव तुम्ही घेतलेला असतो. पाऊस पडण्यापूर्वीचं वातावरण जे असतं, जे वातावरणात होणारे बदल असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी मांडता आले पाहिजेत. म्हणजे वारा सुटणे, मग आकाशात हळूहळू पावसाचे ढग जमा होणे, त्यानुसार तुमच्या मनात येणारे विचार किंवा तुमच्या मनात येणारा भावना शब्दबद्ध करणे, यावर एक तुमचा परिच्छेद होऊ शकतो. दुसरा मुद्दा काय दिला आहे, प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव. आता पावसाला सुरुवात झाल्यावर पावसात भिजण्याचा मनात येणारा विचार, मग पावसात भिजणे, त्याचा मिळणारा आनंद, निसर्गात झालेल्या बदलानुसार मनात येणारे विचार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या दुसऱ्या मुद्द्यानुसार शब्दबद्ध करता आले पाहिजेत. तिसरा मुद्दा काय झाला आहे, तुमच्यावर झालेला परिणाम. म्हणजे निसर्गातील या घडामोडीनंतर तुमच्यातील उत्साह किंवा आनंद कसा ओसंडून वाहतोय हे तुम्हाला शब्दबद्ध करता आलं पाहिजे. त्या पद्धतीच्या भावना मग तुमच्या मनात दाटून येतात. मग या बाबी देखील तुम्हाला तिथं शब्दबद्ध करता येणं गरजेचे आहे. आणि चौथा मुद्दा काय दिला आहे, अविस्मरणीय अनुभव. म्हणजे हा अनुभव किती माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय होता तोही तुम्हाला शब्दबद्ध करता आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ही 4 मुद्दे देऊन तुम्हाला निबंध लेखन करायला सांगितलेलं आहे. पण या मुख्य विषयाला अनुसरून तुम्हाला काही वेगळे मुद्दे जर सुचले ते देखील मुद्दे तुम्ही या निबंध लेखनामध्ये देऊन तुम्ही तुमचा निबंध वाचनीय करू शकता, आकर्षक करू शकता आणि अशा पद्धतीने या विषयाला सामोरं तुम्ही जाऊ शकता. तर आता यानुसारच मी एक थोडासा एक वेगळा विषय घेऊन एक नमुना कृती तुमच्यासमोर ठेवलेली आहे. काय विषय दिला आहे, काय नमुना कृती दिलेली आहे की माझ्या गावातील यात्रा या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. मग इथं साधारणतः ही 7 मुद्दे दिलेली आहेत. पहिला मुद्दा काय, ग्रामदैवत. दुसरा ऐतिहासिक वारसा, भाविकांचे श्रद्धास्थान, प्रथा परंपरा, दुकानांची सजावट, विविध प्रदर्शने आणि मनोरंजनाचे कार्यक्रम. साधारण हे 7 मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला या माझ्या गावातील यात्रा या प्रसंगावर किंवा या अनुभवावर तुम्हाला निबंध लेखन करावायचं आहे. मग आता समजा उदाहरणार्थ पहिला मुद्दा आहे ग्रामदैवत. मग ग्रामदैवत
हा मुद्दा लक्षात घेऊन तुम्हाला एक परिच्छेद तयार करता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला आपल्या गावातील ग्रामदैवत कोणतं आहे, कारण प्रत्येक गावाचं ग्रामदैवत हे वेगवेगळं असू शकतं आणि त्या निमित्तानं दरवर्षी त्याची यात्रा भरवली जात असते. आणि म्हणून आपल्या गावातील ग्रामदैवत कोणतं आहे, उदाहरणार्थ ते महादेवाचं मंदिर आहे का, की भैरवनाथाचं मंदिर आहे का, देवीचं मंदिर आहे का, खंडेरायाचं मंदिर आहे, आणि दरवर्षी त्याची यात्रा कशी उत्साहामध्ये आणि वेगळ्या पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण भरवली जाते, हे तुम्हाला पहिल्या परिच्छेदात स्पष्ट करता आलं पाहिजे. दुसरा मुद्दा काय दिला आहे त्यांनी, तर ऐतिहासिक वारसा. म्हणजे या तुमच्या ग्रामदैवताला किती पुरातनकालीन असा वारसा आहे, किती पुरातनकालीन हे तुमचं मंदिर आहे, कितव्या शतकातलं ते मंदिर आहे, कोणाच्या राजवटीतील ते मंदिर आहे, किंवा मंदिराच्या बांधकामाची रचना, त्याचं वेगळेपण, त्याचं वैशिष्ट्य कसं म्हणजे कसं वेगळ्या प्रकारचं आहे, किंवा ते मंदिराची रचना जर आपण लक्षात घेतली ती हेमाडपंथी मंदिर आहे का वेगळ्या पद्धतीचं मंदिर आहे, हे तुम्ही तिथं मांडू शकता आणि त्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही तो परिच्छेद शब्दबद्ध करू शकता. तिसरा मुद्दा काय दिला आहे, भाविकांचे श्रद्धास्थान. आता या मुद्द्यानुसार या दैवताविषयी भाविकांच्या मनात कशी श्रद्धा आहे, किंवा या श्रद्धेनुसार भाविक या तुमच्या ग्रामदैवताला किती दूरवरून येतात. म्हणजे तुमच्या गावातले लोक तर तुमच्या दैवताला गावातल्या मानतातच, पण पंचकृषीतले इतर गावातले लोक येतात, इतर जिल्ह्यातले लोक येतात, राज्यातले येतात, देशभरातून येतात. म्हणजे एवढी श्रद्धा तुमच्या त्या ग्रामदैवतेविषयी का आहे, किंवा त्या दैवताची काही आख्यायिका आहे का, तीही त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता या परिच्छेदामध्ये, आणि हा निबंध लेखन तुम्ही वाचनीय करू शकता. त्याच पद्धतीने पुढचा मुद्दा आहे प्रथा परंपरा. काही ग्रामदेवतेच्या काही पूर्वपार चालत आलेल्या त्या काही प्रथा असतात, काही परंपरा असतात, काही समज असतात, काही गैरसमज असतात. मग त्याच पद्धतीने त्या प्रथा परंपरेनुसार काही मिरवणूक निघते का, रथयात्रा निघते का, ती कशा पद्धतीची असते, त्याचं वेगळेपण कसं आहे, त्याच्यात कसे लोक सहभागी होतात, म्हणजे हे देखील तुम्ही त्या प्रथा परंपरा या मुद्द्यामध्ये मांडू शकता. पुढचा मुद्दा आहे दुकानांची सजावट. आता यात्रा जात्रा म्हटलं की दुकानांची रेलचेल असते पहा. म्हणजे वेगवेगळ्या खेळण्यांची दुकानं असतात, पाना फुलांची दुकानं कशी लागलेली असतात, खाऊंची दुकानं असतात, वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणारी दुकानं असतात. असं एक वेगळं आकर्षण त्या दुकानांचं आपल्या मनामध्ये असतं आणि त्या खरेदीचं पण आकर्षण असतं. मग त्यानुसार आपल्या मनात काही भावना निर्माण होतात, त्या देखील आपल्याला तिथं शब्दबद्ध करता येणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा काय, विविध प्रदर्शन. म्हणजे या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी जत्रेला किंवा यात्रेला येणाऱ्या लोकांसाठी काही प्रदर्शनं भरवली जातात का मुद्दाम होऊन, की मग अशी काही प्रदर्शनं असतात, कृषी प्रदर्शन असतं, किंवा पुस्तक प्रदर्शन भरवलं जातं का, हस्तकला प्रदर्शन असतं का, मग ते प्रदर्शन भरून त्याची विक्री कशी केली जाते, हे देखील तुम्ही हा मुद्दा लक्षात घेऊन याच्यावर देखील एक परिच्छेद तुम्ही मांडू शकता. त्याच पद्धतीने इथं एक मुद्दा आहे मनोरंजनाचे कार्यक्रम. आता जत्रा म्हटलं की मनोरंजनाचे कार्यक्रम देखील असतातच, कारण या यात्रेला येणारी अनेक शहरी भागातली ग्रामीण भागातली जनता मोठ्या प्रमाणात येत असते आणि त्यानुसार त्यांचं मनोरंजन होण्यासाठी कुस्त्यांच्या स्पर्धा असतात किंवा तमाशा फड असतात. नामांकित असे तमाशा फड त्या ठिकाणी दरवर्षी बोलवले जातात, त्यातून लोकांचं मनोरंजन होतं. चित्रपट तात्पुरते थिएटर उभे करून चित्रपट दाखवले जातात किंवा पथनाट्याचं सादरीकरण केलं जातं, त्याच्यातून जनजागृती केली जाते वगैरे. असे मनोरंजनाचे कार्यक्रम देखील या यात्रेच्या निमित्तानं होतात का, तेही लक्षात घेऊन तुम्ही त्याचा एक परिच्छेद तुम्ही मांडू शकता. आणि मग अशा पद्धतीने ही 7 मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही तुमचा निबंध वाचनीय आणि आकर्षक करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या यात्रेचं वर्णन असं केलं पाहिजे की ते वाचल्यानंतर प्रत्येक वाचकाला असं वाटलं पाहिजे की या गावच्या ग्रामदेवतेच्या यात्रेला आपण आवर्जून केलं पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे.
असं त्या वाचकाला वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तो निबंध वाचनीय करायचा आहे आणि त्या दृष्टीनं तुमची निरीक्षण क्षमता त्या यात्रेविषयीची त्या खूप चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा निबंध तिथं अधिक चांगला होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखनाला प्रत्यक्ष परीक्षेला सामोरं जाता येणं आवश्यक आहे. तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि या निबंधाचे अधिकाधिक तुम्ही मार्क मिळवू शकता. हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद.